ताई मला असं वाटतं की कोणी कितीही काही म्हणा, मला असं वाटतं लग्न हा खूप मोठा जुगार आहे. अगदी बरोबर बोललीस. हा खूप चुकीचा हो, शब्द हो. असेल कदाचित, पण हे खरं आहे. आज जर प्रेक्षक म्हणून तुम्ही फक्त साऊथ इंडियन सिनेमा तो छान आहे, मग तो कसाही असला, असं जर तुम्ही करत राहिलात आणि मराठी सिनेमाचं बुकिंगच तुम्ही केलं नाही, तुम्ही जर का विचार केला 500 रुपये कोण देणार मराठी सिनेमाला, मग आपणच प्रगती कसे करू मराठी माणूस म्हणून. मला असं वाटतं मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही मराठीतच बोला, तुम्ही इंग्रजी शब्द का वापरता. अरे पण तुम्ही प्रेक्षक म्हणून मराठी सिनेमा आधी बघा, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात. तुम्हाला जर का तुमची लोक जे तुम्हाला सांगतायत, तुमच्या समोर जे प्रस्तुत करतायत त्याचं कौतुक नाहीये, तर मी इतरांकडनं काय अपेक्षा करणार. एक प्रोड्युसर म्हणून, एक डिरेक्टर म्हणून तुम्हाला जर मराठी कलाकाराचं कौतुक नाहीये, पण त्याच्या 10 पटीने पैसे देऊन तुम्ही एखादा हिंदी चेहरा घेऊन येता, तर म्हणजे काय बोलतोय आपण हे. नमस्कार मंडळी. आज व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे टू ऑल ऑफ यू. आजची गेस्ट आहे अभिज्ञा भावे. अरे जरा फोन मधून डोकं Sorry. काढ. सॉरी, मी ओळख करून देते सगळ्या दर्शकांना. हॅलो म्हण, हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हण. तुम्ही म्हणालात व्हॅलेंटाईन डे आणि त्याच्यावरनं मला माझी सिरियल चं जे टायटल सॉन्ग आहे ते आठवलं. मी त्याचे लिरिक्स बघत होते Okay. की कुठेतरी चुकायला नको, म्हणून मी फोन मध्ये आहे. बरं, आता पण मला ते तुम्हाला ऐकवायचं. अभ्यास केलास तर मला ऐकवच. ऐकवायचं. येस. मी पहावे तू दिसावे, पारणे या मनाचे फिटेना, अंतरेची अंतरेही, काळजीही सारी मिटेना, हीच प्रीती हीच भीती, वीण दोघातलीही तुटेना, हेच कोडे रोज थोडे, सोडवावे तरीही सुटेना, आस मुकल्या जीवनाची, आज खुलता कळीही खुलेना, वा वाट चुकल्या या मनाची, आज खुलता कळीही खुले. वा, ह्याच्यापेक्षा आणि छान मेसेज काय असेल म्हणजे व्हॅलेंटाईन डे साठी. म्हणजे हे गाणं खर तर जेव्हा ह्या सिरियलचा मी भाग झाले तेव्हा मला वाटलं नव्हतं की हे गाणं इतकं माझ्या बरोबर माझ्या आयुष्यात इतके वर्ष राहील, आणि ते सातत्याने आहेच. म्हणजे अभिज्ञा भावे हे जेव्हा इंट्रोडक्शन दिलं जातं तेव्हा मागे हे गाणं वाजतं, आणि आजही म्हणजे आता खुलता कळी संपून 8 ते 9 वर्ष झाली आहेत, आजही मला व्हिडिओज येतात ज्या पोरी गाणं गातात ना, म्हणजे बॅकग्राऊंडला हे म्युझिक ठेवून, आजही मला व्हिडिओज येतात. आणि मला ह्याचं एवढं कौतुक वाटतं की जेव्हा आपण एखादी कलाकृती करतो तेव्हा त्याची पोहोच किती वर्ष राहते किंवा त्याचा प्रभाव किती वर्ष राहतो याची कल्पना एका कलाकाराला नसतेच, आणि ती मला तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. सो आय एम व्हेरी थँकफुल की आय वॉज अ पार्ट ऑफ दिस. तू प्रेमाचे इतके अनेक रंग पाहिलेले आहेत. हो. तर मला वाटतं आजच्या दिवसासाठी तू म्हणजे परफेक्ट गेस्ट आहे. तर मला ह्या प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगांविषयी सांग. माझ्यासाठी प्रेम म्हणजे मला असं वाटतं एक माणूस म्हणून वेगळं असूनही एकमेकांसाठी जगणं, म्हणजे वेगळे पण जपून सामावून घेणं, हे माझ्यासाठी प्रेम आहे. मला असं वाटतं की वेगवेगळे रंग म्हणजे मी प्रेमात चांगले दिवस आणि वाईट दिवस दोन्ही बघितलेले आहेत. म्हणूनच म्हटलं वेगवेगळे रंग तू पाहिले आहेस. हो, त्या हो. तुझ्या या सगळ्या रंगांविषयी सांग, अगदी तुझ्या पहिल्या लग्नापासून. ते तुझं अरेंज मॅरेज होतं का? अरेंज मॅरेज होतं माझं, आणि तेव्हा मी तेव्हा फारच म्हणजे 25 वर्षाची होते, आणि मला खरं तर सांगायचं तर संसार किंवा लग्न ही संस्था याच्याबद्दल फार काही माहिती नव्हतं. किती प्रकारच्या तडजोडी करायला लागतात किंवा एक पार्टनरशिप ही कुठपर्यंत जाते आणि कुठल्या कुठल्या लेवलला जाते ह्याची कल्पना होती. कारण मी एकुलती एक मुलगी आहे, सो मला मुळातच कुठलीही गोष्ट कोणाबरोबर शेअर करणं ही गोष्टच कधी आली नाहीये. तिच्या आयुष्यात एक व्यक्ती येणं जिच्याबरोबर ती सगळं शेअर करते, ऑफकोर्स माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती तेव्हा. पण
ते निभवण्याचा मी तेव्हाही प्रयत्न केला, पण 3 वर्षांनी आम्हाला वेगळं व्हावं लागलं. कारण मला हे कळून, म्हणजे मला माझ्या पहिल्या लग्नातनं मला एक गोष्ट कळली की अभिज्ञा ही काहीही सहन करू शकते, पण सेल्फ रिस्पेक्ट कुठेही माझा हल्लेला मी नाही सहन करू शकत, किंवा मी माझ्यावर कोणीही बोटं उचललेली मी नाही सहन करू शकत, किंवा 80% इन्व्हॉल्वमेंट सुद्धा समोरच्या माणसाची मी नाही सहन करू शकत. जर मी 100% देते तर समोरच्या माणसाने सुद्धा 100% देणंच मला अपेक्षित आहे. मग ते त्याच्यासाठी कदाचित मी म्हणजे पर्सनली मला खूप त्रास होत असेल त्या गोष्टीचा, पण समोरच्या माणसासाठी मी ते करणार 1000%. सो ह्या गोष्टी मला कळत गेल्या की अभिज्ञा, लग्नामध्ये ह्या गोष्टी माझ्यासाठी अनिवार्य आहेत, पण त्या लग्नात नव्हत्या. प्रसंग तसा होता. मे बी आमच्या दोघांचंही वय तसं होतं की आम्ही मे बी वी वर नॉट रेडी फॉर इट. आणि माझं हे खूप खूप वैयक्तिक मत आहे की म्हणजे हे दुसरं लग्न झाल्यावर मला जाणवलं की तुमचे जे पार्टनर्स असतात ना, ते खरंच, म्हणजे आपण म्हणतो ना, जोडा स्वर्गातनं बनून येतो. मग तो पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, जोडा हा स्वर्गातनं बनून येतो. मग तो माणूस जोपर्यंत तुमच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर त्या गोष्टी शिकत जाता. माझ्यासाठी माझं पहिलं लग्न वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स ऑफ अभिज्ञाला काय पाहिजे आणि अभिज्ञाला काय नकोय. आणि म्हणून मला असं वाटतं दुसरं जे माझं लग्न आहे ते उत्तमरित्या आणि खुश मी जी आहे, कारण मला तेवढी क्लॅरिटी आहे आणि मेहुलला सुद्धा ती क्लॅरिटी आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यासाठी ना, किती तुमची लग्न झाली, किंवा मला खूप असे कॉमेंट्स येतात की माणसं पैशांसाठी लग्न करतात, किंवा तू कुठेतरी कमी पडली असशील वगैरे वगैरे. असे नसणार. मी कमी पडले असेल, समोरचा व्यक्तीही कमी पडला असेल, म्हणूनच तर ते लग्न टिकलं नाही. पण हे एकतर्फी कधीच नसतं. हे मला असं वाटतं लोकांना कळत नाही की नेहमी आता मी दिसते त्याच्यामुळे असं असेल की नाही, हीच कुठेतरी कमी पडली. कारण तू मीडियामध्ये आहेस त्यामुळे असं वाटतं की बाबा ह्यांना तर किती शानो शौकत असते, सगळा ग्लॅमर असतो, मग हिच्यातच काहीतरी असणार. पण ते तसं नाही. इट गोज हँड इन हँड. समोरच्या माणसानी जर तेवढी मदत केली तर आपण कुठलाही प्रसंग किंवा कुठलीही गोष्ट तारून नेऊ शकतो. पण तेवढी जर मदत मिळाली नाही तर एक व्यक्ती तो गाडा नाही खेचू शकत आयुष्यभर. आणि खूप जणांनी तसं केलेलंही असावं किंवा करतही असतील. मी ते नाही करू शकत. ह्या गोष्टीची क्लॅरिटी मला आली. आणि मला असं वाटतं माझं दुसरं लग्न सक्सेसफुल मी नाही म्हणणार, पण पूर्ण आहे. इट इज अ कम्प्लीट मॅरेज इज बिकॉज मला ते अनुभव त्या वयात आले. मी त्या चुकांमधनं शिकले आणि मला तेवढी स्पष्ट क्लॅरिटी आली माझ्या आयुष्याबद्दल, माझ्या संसाराबद्दल, माझ्या अपेक्षांबद्दल आणि माझ्या लग्नाबद्दल. तुझे पहिले मिस्टर काय करत होते? इंडस्ट्रीतलेच होते? नाही 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 नाही, तो पायलट होता एका एअरलाईन मध्ये. आणि आमची फॅमिली मधली ओळख होती, त्याच्यामुळे आमचं लग्न ठरलं. आणि साधारण आपण बघतो ना की अरेंज मॅरेजेस आपल्या खूप म्हणजे पिढ्यानपिढ्या ही चालत आलेली आहे. अरेंज मॅरेजेस हॅव बीन सक्सेसफुल आणि ते आहेतच सक्सेसफुल, प्रश्नच नाही. पण माझ्या बाबतीत ते खरं ठरलं नाही. पण मला खरं सांगू, त्याचा 1% रिग्रेट नाही. कारण आज मी जे अनुभव घेऊन चालतीये हे मी कदाचित कॅमेरासमोर पूर्णपणे व्यक्तही होऊ शकणार नाही, पण त्या अनुभवांनी मला एवढं परिपूर्ण बनवलेलं आहे की एव्हरी मिस्टेक दॅट आय हॅव डन, अँड आय विल नॉट कॉल इट अ मिस्टेक ऑल्सो, पण प्रत्येक अनुभव म्हणूया आपण की एक बरे वाईट अनुभव त्यातून शिकत गेले आणि त्यांनी मला आज परिपूर्ण केलेलं आहे. अँड आय एम सो ग्लॅड फॉर एव्हरीथिंग दॅट हॅपन इन माय लाईफ. आता मेहुलच्या विषयी सांग. मेहुल तर इंडस्ट्रीतलाच आहे. मेहुल तर रेनबो आहे. प्रेमाचा रंगाने मेहुल रेनबो आहे. कारण त्याचे म्हणजे तुझी भेट कुठे झाली? कॉलेजमध्ये. आम्ही कॉलेजपासून एकमेकांना ओळखतो.
म्हणजे लग्नाच्या आधीपासून ओळखत होता? हो हो हो. कुठच्या कॉलेजमध्ये होती? रुपारेल कॉलेज. अरे मी पण रुपारेलचीच आहे. आई शपथ. आणि मी वसईवरनं अपडाऊन करायचे रुपारेलला. हा. सो आणि ना मला कॉलेजमध्ये मेहुल अजिबात आवडायचा नाही, कारण मला असं होतं की ह्याचं काय आहे, म्हणजे हा एवढा आणि सगळ्या पोरीवर मेहुल 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 मेहुल, ह्याचं काय आहे, काय एवढ्या पोरी मेहुल मेहुल करतात वगैरे. त्याच्यानंतर मी माझ्या जॉबला लागले, किंगफिशर मध्ये होते मी. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यातले सगळे अनुभव मी अनुभवले. आणि आमचा एक कॉमन मित्र होता, त्याच्यानंतर आमची भेट झाली पुन्हा. आणि मित्रच आहोत आम्ही. हो, हो. म्हणजे ओळख आहे, मित्र पण नाही म्हणणार मी, आमची ओळख होती. विवर आपण म्हणूया कॉर्डियल विथ इच अदर. आणि तसे आम्ही भेटत गेलो. आणि नंतर मला असं जाणवलं की मेहुल हा जो जगासाठी आहे तो खरा माणूस नाहीये. मेहुल जेवढा असा तो खूप कठोर आणि खूप कठोर नाही म्हणता येणार, तो खूप स्ट्रेट फॉरवर्ड, स्ट्रिक्ट आणि अनअप्रोचेबल वाटू शकतो, तो तसा अजिबात नाही. आणि जेव्हा मेहुलने मला ती बाजू दाखवायला सुरू केली तेव्हा मला कळलं की ओके, इकडे काहीतरी वेगळं घडतंय. आणि तेव्हा पण मी एक्सेप्टिंग नव्हते, कारण जस्ट मला असं वाटतं 2 वर्ष झाली असतील माझ्या डिवोर्सला. आणि माझं हे ठाम मत होतं की अभिज्ञा दुसरं लग्न नाही करणार, हे माझ्या डोक्यात फिट होतं. सो जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला तेव्हा खरं तर स्वतःला पटवून देण्यातच मला फार वेळ लागला की अभिज्ञा, लेट गो. जे अनुभव आलेत नेसेसरी नाही की तेच अनुभव तुला पुन्हा येतील. म्हणजे ज्या अपेक्षा आहेत तुला, त्यांचा अपेक्षा भंगच होईल हे नेसेसरी नाहीये. एकदा विश्वास तर ठेवून बघ. कारण ताई, मला असं वाटतं की कोणी कितीही काही म्हणा, मला असं वाटतं लग्न हा खूप मोठा जुगार आहे. अगदी बरोबर बोललीस. हा खूप चुकीचा हो, शब्द हो. असेल कदाचित, पण हे खरं आहे. आपण आपलं अख्खं आयुष्य पणाला लावतो ग लग्नात. हो, हो. कारण मुलीचं सगळंच चेंज आई होतं. वडील, घरदार, भावंड सगळे सोडून आपण तिसऱ्या अनोळखी माणसाच्या घरात सगळ्या नवीन माणसांच्या बरोबर राहायला जातो. आणि ते तर जाऊच दे, म्हणजे अगदी हा प्रसंग मुलांवर यायला पाहिजे. मला असं वाटतं की खूप बोलणं एखाद्या गोष्टीबद्दल किंवा कॉमेंट करणं हे फार सोपं आहे, पण तो व्यक्ती त्या वेळेला कुठल्या कुठल्या प्रसंगातनं जातोय. म्हणजे अगदी ताई, तुलाही हे माहितीये, आपली जी चादर असते ज्याच्यात आपण झोपतो, किंवा आपली जी उशी असते फेवरेट माहेरी, ती सुद्धा आपल्याला मिळत नाही ग. म्हणजे इथपासून तडजोड असते. मला जी पेस्ट वापरायचे मी, आपली वेगळी असते घरी, ती पण आपल्याला मिळत नाही. बरं, आपल्याला समजा जर का एखादा आपला कोपरा आपल्याला सजवावासा वाटला, तर तो घरातल्या प्रत्येक व्यक्ती किंवा एक छोटा मोठा व्यक्ती त्याच्या हिशोबाने सजवायला लागतो, तर तो तुझ्या हिशोबाने नाही सजवू शकत. इथपासून तडजोड असते. सो पण, आणि ही तडजोड फक्त मुलीलाच करावी लागते. हो हो हो. नवरा त्यावेळेला तू आणि आई काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मला माहित नाही. हो हो, ऍब्सोल्युटली. पण त्याच बरोबर जेव्हा एक म्हणजे आपला नवरा ते सगळे एक्सपिरियन्सेस, त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी अनकम्फर्टेबल करतो ना, तो खरा पार्टनर आहे असं मला वाटतं. आणि मेहुल सातत्याने ते करतो. म्हणजे ऑफकोर्स त्याला सुद्धा खूप ऍडजस्टमेंट कराव्या लागतात, प्रश्नच नाही. मुलगा म्हणून सुद्धा त्याला खूप तडजोडी करायला लागतात. पण तो कधीही म्हणजे मला की बाबा तू ते फिगर आउट कर, ही हॅज नेव्हर डन दॅट. तो अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून तो माझ्या पाठीशी उभा आहे. मोठ्या मोठ्या डिसिजन्स पर्यंत तो माझ्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, मी म्हणते ना की मी रोज त्याच्या प्रेमात पडते, ते फक्त एवढ्यासाठी. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी तो करतो. तुझ्यासाठी एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन डे. एव्हरी डे. आणि हे लोकांना खूप म्हणजे असं काय म्हणतो आपण त्याला, फिल्मी वाटतं, पण हे खरं आहे माझ्यासाठी एव्हरी डे. म्हणजे आज मी तुला एक किस्सा सांगते. आज माझ्या गाडीमध्ये मी काल ना पेट्रोल भरायचं विसरली. तर मी सकाळी उठली, बापरे आता इंटरव्ह्यूला जायचंय, ताईकडे उशीर होईल वगैरे. आणि मी गाडीकडे आले आणि मी ऑन केलं तेव्हा मला
गॉड, अभिज्ञा पेट्रोल नाही भरलं आणि मी बघितलं फुल होती टाकी. म्हणजे आय लव्ह यू बोलण्याच्या काय काय पद्धती असू शकतात त्यातली ही एक आहे. म्हणजे आपण बघू तसं आहे जग. जर तुम्ही चांगल्या बाजू बघायची ठरवली तर तुम्हाला दिसेल, तुम्ही सगळ्याच वाईटच बाजू- बघायचं ठरवलं तर तुम्हाला वाईटच दिसणार. सो ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मेहुलच्या मी रोज प्रेमात पडते. छान, मस्त. तुला काही मेहुल मध्ये काहीतरी असं त्याने त्रास दिला, त्यांचा तर तुला कधीतरी राग आला, असे प्रसंग नाही झालेत का? रोज येतो की. मला रोज असे मला असं वाटतं माझ्या 24 तास असतात आपले, त्यातले 12 तास मला त्याच्यावर राग येतोच की. पण मेहुल सारखा व्यक्ती म्हणजे खमका व्यक्ती मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. मी तुला खरं सांगते, त्याचे जे शॉर्टकमिंग्स आहेत किंवा त्याची जी पडती बाजू आहे आपण म्हणूया, किंवा त्याच्यातले जे मायनस पॉइंट्स आहेत व्यक्ती म्हणून, ते सगळे फिके पडतात जेव्हा मी हा विचार करते तो कशातनं बाहेर आलाय. म्हणजे त्याच्यासारखा स्ट्रॉंग आणि फक्त बोलायला नाही, जेन्युअनली स्ट्रॉंग व्यक्ती मी आयुष्यात बघितलेला नाहीये. कारण आमच्या लग्नातल्या अगदी म्हणजे आमच्या अॅनिव्हर्सरीच्याच दिवशी इनफॅक्ट मला कळलं की मेहुलला कॅन्सर डिटेक्ट झालाय. त्याच दिवशी, अगदी त्याच बापरे. दिवशी. आणि त्यांनी मला सांगितलंही नाही, तो रिपोर्ट त्यांनी मला दाखवलाही नाही. पण तुला कधी कळलं? लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी? नाही, त्या दिवशी रिपोर्ट आला. हा. मी मेहुलला विचारते, मेहुल काय आहे रिपोर्ट मध्ये, सांग मला. त्यांनी मला सांगितलं नाही. 2 दिवसांनी शेवटी मीच तो रिपोर्ट घेतला आणि मी गुगल केलं, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला असं झालं की म्हणजे अभिज्ञा, आपण जे ऐकतो आजूबाजूला की ह्याला हे झालंय त्याला, ते आज तुझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला झालेलं आहे. आणि कॅन्सर हा असा शब्द आहे ना ताई, की नॉर्मल पायाखालची माणूस सुद्धा खचून जाईल. कारण मी तुला सांगते, कॅन्सर बद्दल जास्त बोललं जात नाही. त्याची फक्त एक बाजू आपल्याला दिसते सातत्याने. त्याच्याबद्दल ज्ञान पसरवलं जात नाही. कारण आपल्याकडे काय आहे, कॅन्सर झाल्यावर नको ना, मला लोकांसमोर यायचं नाहीये, किंवा मला ह्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, किंवा मला मी कसा दिसतो किंवा मी कशातनं गेलो, किंवा हा कमीपणा वाटतो की मला कॅन्सर झालाय मुळात. की मला असं वाटतं की तो लोकांना वाटतो की हा खूप माझ्यातला मोठा फॉल्ट आहे की मला कॅन्सर झालाय. सो ह्याच्याबद्दल मी जेवढं ऐकलंय तेवढं हेच की कॅन्सर झाल्यावर व्यक्ती शेवटचा विषय येतो. म्हणजे दॅट इज द लास्ट थिंग दॅट कुड हॅपन टू एनीबडी. त्याच्यातनं परत येण्याचा मार्ग नाही, हे मला असं वाटत होतं आधी. कारण मला त्याच्याबद्दल ज्ञानच नव्हतं, कारण कोणी बोलतच नाही त्याच्याबद्दल. कोणी त्याच्याबद्दल शिक्षणच देत नाही. कारण लोकांचं असं म्हणणं आहे की कशाला, मी माझी जी इमोशनल बाजू आहे ती मी का नाही दाखवायची यार. म्हणजे जशी आपण छान बाजू, ग्लॅमर इज व्हॉट, लोकांना सिंपथी नको असते स्वतःविषयी. पण ती मी सांगितलं तर लोक, अरे बापरे गरीब बिचारी, पण ती सिंपथी नाहीये. हा खूप चांगला मुद्दा बोललीस तू, की सिंपथी मिळेल मला असं, किंवा लोक म्हणतील की मला सिंपथी मिळवते, आवडत नाही लोकांना. ते नाहीये तसं. आज बघताना किमान एखादा व्यक्ती तरी असा असेल ज्याला ह्याच्याबद्दल समजून घ्यायचंय, कारण त्याच्या घरातला एखादा व्यक्ती त्याच्यातनं जातोय. सो ते त्याच्यातनं परत येण्याचा मार्ग आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की एकतर जेव्हा एखाद्याला होतो कॅन्सर, तेव्हा मला असं वाटतं सगळ्यात जास्त त्रास हा त्यांच्या घरच्यांना होतो. आणि तो त्रास म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचा आहे. कारण प्रत्येक दिवशी आपण त्या माणसाला थोडं 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 खचताना बघत असतो. तरीही वी ऑल हॅव टू बी लाईक, नो, ही इज गोन बी फाईन, ही इज गोन बी फाईन. पण हॅव्हिंग सेड दॅट, मला असं वाटतं की आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की मला असं वाटतं 50 ते 60% कॅन्सर मधनं कुठल्या स्टेजवर आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे. तुमचं आयुष्य नॉर्मलला येऊ शकतं. ऑफकोर्स त्याचे खूप शॉर्टकमिंग्स आहेत,
त्याचे खूप लाईफ टाईम प्रभाव आहेत. पण मला असं वाटतं सर सलामत तो पगडी पचास, भाई इंसान वापस आ गया और कुछ नहीं चाहिए. म्हणजे मग हेल्थ आपण पुन्हा कमवू शकतो आयुष्यात परत, पण तो माणूस तर परत आला पाहिजे. आणि ते मला असं वाटतं की खूप लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की कॅन्सर हा फुल स्टॉप नाहीये. त्याच्यामधनं तुम्ही वेळीच काळजी घेतली पाहिजे. खचून चालत नाही, तो पर्याय नाही. शेवटपर्यंत लढणं गरजेचं आहे. बस मेहुल पूर्ण बाहेर आला ना त्यातून. पूर्ण बाहेर आला त्याच्यातनं. तो आता म्हणजे ही हॅज बीन द फिटेस्ट एव्हर. पुनर्जन्म. मला असं वाटतं ना असे रोग का होतात, कारण तुमचे ना आपले खूप लाईफस्टाईल मिस्टेक्स आहेत ताई, की आपण एक ना रुटीन जे फॉलो करतो, हा ठीक आहे ना, हा चलताय ना, हा जाऊ दे ना, मला काय होत नाही, ह्याच्यातनं एक धक्का मिळणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक माणसाला. मला असं वाटतं मोठ्या कमी प्रमाणात जेवढा तो लेट गो असेल जास्त, तेवढा मोठा धक्का खूप गरजेचा आहे. आणि मिळून तसा होता, हा ठीक आहे ना, काय फरक पडतो, हा ठीक आहे ना, करूया ना, हा हा हा. आता जो डिसिप्लिन मेहुलमध्ये आलाय तो मला नाही वाटत कधीही आला असता. त्याच्यासाठी एक धक्का मिळणंच गरजेचं आहे. माझ्यासाठी सुद्धा इव्हन मी पण अशीच होते, हा ठीक आहे ना, काय म्हणतो कोको कोलाची बाटली पहिली, काय फरक पडला. कारण आय वॉज व्हेरी एडिक्टेड टू एरेटेड ड्रिंक्स, खूप जास्त. हा ठीक आहे ना, शुगर मेंटेन आहे ना मी, म्हणजे मला काही एवढा फरक गरज नाहीये. पण ते तसं नाहीये. ह्याचे प्रभाव हळूहळू हळूहळू दिसतात. आणि त्याच्या आणि माझ्या आयुष्यात डिसिप्लिन हा जो आलाय तो फक्त आणि फक्त त्या एका प्रसंगामुळे आलाय. आणि मी देवाची आभारी आहे की तो प्रसंग माझ्या आयुष्यात आला, कारण मला माझ्या आणि माझ्या जवळच्यांच्या आयुष्याचं महत्व कळलं. आणि मला आपण म्हणतो ना लिव्हिंग इन द मोमेंट काय असतं ते मला कळलं, की आज मी आय विश की पुन्हा असा प्रसंग किंवा असं काहीही तुमच्या आयुष्यात नको येऊ. येणार पण नाही. आपण खूप गंभीर बोललो आता. आजचा दिवस पण काय आहे? मला नाही पण एक मिनिट, तू माझ्या सगळ्या गोष्टींबद्दल हळूहळू हळूहळू विचार. तुझं काय आहे, तुझं लग्न कसं झालं तू सांग. माझं लग्न सांगायचं झालं ना 4-5 एपिसोड जातील. चल ना, नंतर एकदा सावकाशी गप्पा मारायला तेव्हा सांगते. पण तू पण कशी मी म्हटली? रुपा रिलचीच. आणि हा. तू म्हणते तसं माझा नवरा महाकुचकट होता मग किंवा काय, मग नवरे सगळे तसेच असतात. तर तो खूप माझ्या मागे होता हा. आणि मी त्याच्याशी बोलायचेही नव्हते. त्याने अख्ख्या कॉलेजमध्ये सांगितलं होतं आमचं घरून लग्न ठरलेलं आहे. बापरे. आणि मला फिश पॉन्डला सगळं त्याच्या नावाने चिडवा चिडवी, सगळे मी जायला लागले का त्याच्या नावाने जाऊ जाणे अरुण अरुण करून ओरडायचे. मी शेवटी कॉलेज बदललं, दुसऱ्या कॉलेजमध्ये गे. हे काय चाललंय, कारण माझं नाव बदनाम होतंय वगैरे असं वाटायचं. हे काय मुलं सगळी मला ह्या नावाने चिडवत आहेत अरुण अरुण. मी शेवटी त्याच्याशी म्हणजे अगदी हाय हॅलो इतपतच बोलायचे, फारसं कधी बोलायचे किंवा कधीतरी एखादं कॉफी प्यायला, पण अख्खा ग्रुप असं नाही की मी एकत्र नाही. हा एकटे. आणि तो शहाणा माझ्याशी कधीच बोलायचा नाही, सगळ्या मैत्रिणींची. आणि त्याला म्हटलं काय रे तेव्हा कधी माझ्याशी बोलला नाहीस, तर म्हणतो मला माहिती होतं तेव्हा बोललो असं तर तुझ्यापर्यंत येऊच शकलो नसतो तू. आणि मी पण महा खडूस होते त्यावेळेला. त्यामुळे अशी आमची प्रचंड मोठी लव्ह स्टोरी आहे. अगदी नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, खरंच आहे. आणि एवढं म्हणजे लग्न पण माझं जबरदस्तीने झालं. माझ्या लग्नात निषेध म्हणून मी काळा शालू घातला होता पहाटे, म्हणून खूप मोठी कहाणी आहे ती. निषेध म्हणजे तुला लग्न नाही त्याच्याशी करायचंच नव्हतं, पण माझ्या वडिलांना तोच माझ्यासाठी योग्य असं वाटत होता. त्यामुळे ते लग्न झालं. आणि काळा शालू नेसला, डोक्यात फुलं घातली नाही, टिकली लावली नाही, स्लीवलेस. त्यावेळेला स्लीवलेस वगैरे, आज मी ह्या वयात सुद्धा स्लीवलेस घालते, पण आम्ही तरुण असताना फारसं. आणि ते सुद्धा लग्नात ब्राईड कधीच नाही घालणार. मला तुझा फोटो बघायचा लग्नातला. हे निषेधवाले लग्न मला बघायचं. आई शपथ, ही वेगळीच खूप वेगळी. मला सगळेजण म्हणतात तू हे ते सिनेमा आहे त्याच्यात तुझ्या लाईफ वरती काढ म्हणे सिनेमा. आणि त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचे इतक्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. नंदी थिएटर आहे माहितीये बँड्राचं, ते नंदी थिएटर माझं आहे, माझं प्रचंड मोठं घर आहे, माझ्या इतक्या गाड्या आहेत, काय काय काय. आणि खरं कशात काहीही नव्हतं.
एक छोटं 1 रूम किचनचं घर होतं. हा. त्याच्यात आम्ही जवळजवळ एक 10-15 जण राहत होतो. बापरे. आणि म्हणजे आज जेमतेम खाणं होईल होईल इतपत, इतपत. असं काय खूप असं ह्याच्यात नव्हतो, पण खाऊन पिऊन व्यवस्थित होतं. सगळ्या आमच्या घराला त्या माडाच्या बिल्डिंगचे ते असे लाकडी खांबे लागलेले असतात ना, तसे होते. तर त्याला असं वाटायचं मी गरीब आहे म्हणून ही नाही म्हणते. तर तो माझ्या वडिलांना सांगायला लागला, बघा मी तिला असं ह्याच्यात ठेवेन, मी जगातली सगळी सुख तिच्या समोर ठेवेन, असं तसं. तर मी म्हणजे नाही, हा ना सगळ्यांना असं असं सांगितलं वडिलांना सांगायचे. आजच्या या घडीला त्यांनी जे जे काय प्रॉमिस केलं होतं त्याच्या पलीकडे गेलं, पूर्ण केलं. आज मी 2 मजल्याच्या घरात राहते. आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं आमच्या घरात ना अशा काहीतरी म्हणायचं बाबा तू त्याला 16 mm काच आहेत. तर हा फ्लॅट घेतला पहिल्या त्याने सगळ्या भिंती आणि काचा तोडून टाकल्या. नाही मी तुला असं सांगितलं ना फुल का हे आज जे सगळीकडे काचा घातलेला आहे किती गोड. त्याने थिएटर विकत घेतलं. त्या थिएटर कम्प्लीट रेनोव्हेट केलं. त्या थिएटरचं नाव नंदी म्हणून त्याने सांगितलं. त्या थिएटरचं नाव नंदी ठेवलं. त्याचं इनॉग्रेशन माझ्या हस्ते केलं. आयुष्यात मला असं वाटतं प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. पैसा काय केव्हाही येतो, केव्हाही जातो. तुझ्या एक पैसा जरी नसेल, परंतु तुझ्या पार्टनरचं प्रेम किंवा तुझ्या आई वडिलांचं प्रेम, तुझ्या प्रेम म्हणजे फक्त नवरा बायकोंच असं म्हणत नाही, तुझ्या भावंडांचं तुझ्याशी प्रेम हे सगळ्यात मित्रमैत्रिणींचं प्रेम, असं नाही की आजीचं प्रेम, असं नाही की फक्त मैत्रिणीचं. एका स्त्रीचा मित्र असू शकतो, एका मित्राची मैत्रीण असू शकते, ते प्रेम चांगलं असतं. मला असं वाटतं की मैत्रीत पण ना मला असं खूप वाटतं की आपले जे मैत्रिणी आहेत ना त्या कुठल्या तरी जन्मात आपले सोलमेट्स असतात. मित्रमैत्रिणींची जे प्रेमाचं बंधन आहे ते सगळ्यात मोठं आहे असं मी खूप जास्त. आणि ती ना ती अशी नाती आहेत जी आपण जोडलेली आहेत. हो, म्हणजे रक्ताची नाही, रक्ताने जोडली गेलेली. आणि हे किती सुंदर आहे की आपण एखादा व्यक्ती जो म्हणजे आपल्याला काही वर्ष माहिती नव्हता तो आता आपल्या आयुष्यात आहे आणि आपण त्याच्यासाठी काहीही करू शकतो. म्हणजे त्याच्या चांगल्यासाठी आपण काहीही करू शकतो. सो मला म्हणजे माझ्या आयुष्यात मैत्री ही सगळ्यात जास्त. आणि ऑफकोर्स कारण मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे मला असं वाटतं त्याचं मला जास्त महत्व आहे, जाणीव आहे. कारण मला मित्रांशिवाय कोणीच नव्हतं. मला ना बहीण ना भाऊ ज्याच्याशी मी व्यक्त होऊ शकेन. सो मैत्री ही मी खूप अभिमान आहे मला या गोष्टीचा की मी अगदी माझ्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर ज्या मैत्रिणी माझ्या होत्या त्यांना मी आजताग्यात जपून ठेवलेला आहे. आणि त्याला ना मला माझ्यासाठी वयाचं बंधन नसतं अजिबात. माझी मैत्री अगदी छान 5-6 वर्षाच्या एखाद्या कॉलेजमधल्या तरुण मुलीशी तेवढीच अगदी माझ्यापेक्षा ज्या वयाने खूप मोठ्या आहेत त्यांच्याशी आणि छान मी टिकवून ठेवते. ऍब्सोल्युटली. रात गई बात गई सारखं आज बोललेले असं नाही होत अजिबात. मे बी मी खूप बोलत नसे, आता मी बोलते परंतु मी जरा अबोल आहे. लोक मला खडूस म्हणतात तशी मी अजिबात नाही. पण असं लोकांना नाही. पण मला असं वाटतं ना की तसं एक इमेज असावं. आता आपण जरा विषय आपले भाव प्रेम चाललंय. खरं तसं बघितलं तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुझं माझं सगळ्यांचं सेम असतं. अभिज्ञा, आपण असं म्हणतो की प्रेमामध्ये मैत्रीला पण महत्व आहे आणि मैत्रीमध्ये प्रेमाला पण महत्व आहे. तर तू मित्र किंवा मैत्रीण निवडताना त्या व्यक्तीकडे बघून निवडतेस, बाबा ही दिसायला छान आहे, ही श्रीमंत आहे, हिच्याशी आपण मैत्री करूया, असं म्हणतेस की तिचा स्वभाव तुला आवडतो, की तू आपोआप त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतेस आणि मैत्रीत जातेस? मला असं वाटतं की माझ्या ज्या मैत्रिणी झालेल्या आहेत ना त्या कधीही म्हणजे पहिल्या ग्लान्समध्ये मला असं वाटलं नाही की मी हिची मैत्रीण होईल. कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्यापेक्षा एवढ्या वेगळ्या आहेत की पहिल्यांदा मला असं वाटतं माझं हिच्याशी पटूच शकत नाही. आणि त्याची सुरुवात मिळूनपासून आहे खरं तर. कारण असेच व्यक्ती माझ्या आजूबाजूला आहेत ज्यांना मला असं वाटलं होतं की ह्यांच्याबरोबर तर मी 5 मिनिटंही बोलू शकणार नाही वगैरे. आणि अशा माझ्या आत्तापर्यंत घट्ट मैत्रिणी आहेत. सो मला असं वाटतं मोर दॅन आणि मुळात दिसणं, पैसा, स्टेटस, वय हे माझ्यासाठी मैत्रीसाठी इट इज नेग्लिजिबल.
म्हणजे अगदी मला असं वाटतं रस्त्यावरती एखादी फुल विकणारी मुलगी असेल तिचा आणि तिचं जे माझं ट्युनिंग झालं तर मी तिची आयुष्यभर मैत्रीण राहील. शिवानी, जसं शिवानीच्या बाबतीत शिवानी मेहुलची मैत्रीण, आणि दॅट इज हाऊ वी गॉट टू नो इच अदर. पण आता ती माझी सुद्धा मैत्रीण ह्याच्यासाठीच आहे कारण आमचं ट्युनिंग एवढं कमाल आहे. म्हणजे मेहुलचं आणि माझं ठरलेलं आहे की मेहुल मी काही म्हणजे तुझी मैत्रीण माझी मैत्रीण व्हावीच असं नाहीये, पण शिवानी झालीये म्हणजे ती त्याच्या पलीकडे होऊन झालीये. किंवा आता मी म्हणे माझ्या शाळेतल्या मैत्रिणी अजून आहेत ज्यांच्या मी अजून टचमध्ये, आम्ही दरवर्षी एक ट्रिप करतो, कुठेतरी बाहेर जातो. रुचा म्हणून आहे, प्रशस्ती म्हणून आहे, त्याच्यानंतर पूजा म्हणून आहे जी माझी किंगफिशर मधली मैत्रीण प्रत्येक टप्प्यावर. त्याच्यानंतर ह्या इंडस्ट्रीतल्या मी म्हणेन की तेजस्विनी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्याच्यानंतर मयुरी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. सायली संजीव माझी खूप चांगली मैत्रीण आहे. सायली साळुंके आता ती हिंदीमध्ये कामं करते, किंवा गर्विता. आणि खूप म्हणजे हे सुद्धा ओमप्रकाश शिंदे माझा खूप चांगला मित्र आहे. सागर मोरे माझा खूप चांगला मित्र आहे. सुबोध दादा माझा खूप चांगला मित्र आहे. मंजिरीताई माझी खूप चांगली मैत्रीण आहे. सो ह्या सगळ्या मला असं वाटतं मी प्रत्येक जर प्रोजेक्ट करत गेले ना त्याच्यातनं मी छान छान माणसं माझ्या बरोबर मला असं वाटतं पुढे माझ्या आयुष्यात घेऊन जाते असं मला वाटतं. आणि ते त्याच्यासाठी खूप असं काही करायची गरज मला नाही वाटत. आणि ते केलं ना की ते टिकत पण नाही. जेव्हा ते फार ऑर्गॅनिकली आपोआप होतं की आपण एकमेकांसाठी माहित नाही का आपण करायला लागतो, एकमेकांना मदत करायला लागतो, किंवा एकमेकांना सरप्राईजेस द्यायला लागतो, किंवा एकमेकांसाठी काय तुला काय आवडतं, पाणीपुरी आवडते मी पाणीपुरी, एवढंही माझ्यासाठी खूप आहे. किंवा शिवानी पण की तुला काय आवडतं, आपण ती म्हणजे आता परवाचीच गोष्ट, मला ते पनीर घी रोस्ट फार आवडतं आणि त्याच्याबरोबर काय परोठे नाही अप्पम हे तिला माहितीये. मी येण्याच्या आधीच तिने तुझ्यासाठी हे तुला आवडतं नाही. हे जे जेस्चर्स आहेत ना हे माझ्यासाठी भयंकर महत्वाचे आहेत, कारण मला असं वाटतं त्याच्यातनं म्हणजे त्या व्यक्तीसाठी तुम्ही किती महत्वाचे आहात हे कळतं. सो माझ्या लेखी खूप असे मोठे मोठे गिफ्ट आणि मग पीडीए पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन नाही, ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यासाठी अत्यंत. आणि मला असं वाटतं की एखादी मैत्री जसं तेजस्विनी पंडितचं की आम्ही आमची मैत्रीच्या पलीकडे नेली की वी वेंट इन टू अ पार्टनरशिप, आम्ही तेजाज्ञाची सुरुवात केली. त्याच्यात पण क्रिएटिव्हली एक मैत्रीण म्हणून गोष्टींची घेवाणदेवाण, विचारांची घेवाणदेवाण. कारण ऍक्च्युली रनिंग अ ब्रँड इज नॉट इझी ऍट ऑल, आणि ते त्याच्यात पडल्यानंतर कळलं. ब्रँड विषयी जरा अधिक माहिती सांग. तेजाज्ञा हा ब्रँड तेजस्विनी आणि अभिज्ञा असं मिळून तेजाज्ञा हा ब्रँड आम्ही सुरू केला. पण आम्हाला दोघींनाही आधी फक्त एवढंच माहिती होतं की क्रिएटिव्हली मला काहीतरी आउटलेट पाहिजे. तिला पण आता ती प्रोड्युसर आहे, आता तिला म्हणजे वेगळा अजून आउटलेट आहे की ती छान छान मूवीज किंवा वेगवेगळे कॉन्सेप्टवर मूवीज वगैरे करू शकते. पण आम्हाला तेव्हा त्या स्टेजला एवढाच होता की आम्हाला क्रिएटिव्ह काहीतरी करायचंय. आणि मला कपड्यांमध्ये भयंकर रस आहे. म्हणजे मी अगदी भाजी घ्यायला जरी गेले तरी मी टिपटॉप जाणार, आणि ते कोणासाठी तरी नाही, ते स्वतःसाठी मी करते. आणि मला असं वाटतं तेजाज्ञा हा ब्रँड मी त्याच्यासाठीच सुरू केला की तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडा. बाकी कपडे वगैरे सगळे छान आहे, पण तुमची एक स्टेटमेंट काय आहे किंवा तुमची पर्सनॅलिटी काय आहे तुमच्या कपड्यातनं दिसणं भयंकर गरजेचं आहे. सो त्या अनुषंगाने आम्ही तो ब्रँड सुरू केला. आणि आता जशी ती प्रोड्यूस करते फिल्म्स, आणि म्हणजे मला सुद्धा इच्छा आहे, मला सुद्धा काही हरकत नाहीये कधीतरी प्रोड्यूस करायला. पण कारण मला असं वाटतं की कुठलाही कलाकार ना हा कलाकृतीतनं तर लोकांपर्यंत पोहोचतच राहतो, पण मला असं वाटतं कुठेतरी एक कलाकार सोडून एक माणूस म्हणून पण काहीतरी इच्छा असतात त्यांच्या, किंवा त्यांचे विचार असतात जे लोकांपर्यंत पोहोचणं भयंकर गरजेचं आहे. अँड नॉट नेसेसरी की कलाकृतीतनं ते पोहोचतीलच, मग एका वेगळ्या माध्यमातून पोहोचवायला काय हरकत आहे. तसं माध्यम माझ्यासाठी ठरलं तेजाज्ञा. आणि मला असं वाटतं की ते मला पुढे एक्सप्लोअर करायला आवडेल, कारण आणि तुला तो सेन्स आहे, तू नेहमी जे कपडे घालते जशी असते प्रश्न त्याच्यावर नक्कीच मला आय थिंक
आय एम सुपर विथ बिझनेस. कारण मी पैशाच्या बाबतीत खूप चोख आहे. मला असं वाटतं की मला त्याचं ज्ञान आहे. मी त्याच्याबद्दल खूप जास्त जागरूक आहे. वगैरे कोर्स केलायस का? काहीच नाही. पण मला असं वाटतं की मी ते एवढं लिमिट पण केलं नाहीये स्वतःला. आय थिंक फॅशन डिझायनिंग मध्ये एक थोडंसं आपण ऍस्पेक्ट्स मध्ये अडकलो ना की खूप लिमिटेशन्स येतात. माझं ते नाहीच आहे, इनहिबिशन्सच नाही आहेत ना काहीच. म्हणजे हे होऊच शकतं किंवा एखादा माझा थॉट आला हा खरंच म्हणजे खरा होऊ शकतो हेच माझ्या डोक्यात असतं. ते खरा होऊ शकत नाही वगैरे हे डोक्यातच पण नसतं. आय थिंक दॅट इज द ब्युटी. आणि मला असं वाटतं कुठेतरी मला ते एक्सप्लोर करायला आवडेल. मी ते करेनही 100% एका कुठल्या तरी वेगळ्या माध्यमातनं, कारण ते माझ्यात आहे 1000%. आय थिंक आय एम अ सुपर बिझनेस वुमन. सुपर. म्हणजे फायनल डेस्टिनेशन तुझं ते आहे. हो, प्रश्नच नाही. बिझनेस म्हणजे आय विल नॉट से की बिझनेस, कारण मला खूप असं माप तोल के मैं चीजें नहीं कर सकती. म्हणजे मी खूप अशी जशाच तसं किंवा खूप व्यवहारी नाही राहू शकत. पण मला हे माहितीये की मला लोकांना काय आवडू शकतं ह्याचं ज्ञान मला 100% आहे. आणि त्याच्यात आपण काय वेगळे पण आणू शकतो जे आतापर्यंत लोकांना दिसलेलं नाहीये. ते अभिज्ञाच्या डोक्यात 100% आहे. कारण अभिज्ञाला वेगळेपणा हा भयंकर आवडतो. म्हणजे इट इज, आपण म्हणतो ना की स्टाईल स्टेटमेंट हे काय? स्टाईल स्टेटमेंट हे चुकांना आपण कसं अलंकारिक बनवू, दॅट इज स्टाईल स्टेटमेंट. वेगळेपणा. या सो माझ्यासाठी स्टाईल स्टेटमेंट हेच आहे. ही आज घडलेली चूक आहे जी मी खूप आकर्षक आणि ग्लॅमरस बनवली. आता मला तू कुठल्या कुठल्या सिरियल मध्ये कामं केली आहे आणि सिरियल, चित्रपट आणि बिझनेस ह्याच्यापैकी निवडायचं झालं तर काय निवडशील? मी म्हणजे कलाकार म्हणून मी नेहमीच फक्त सिरियल निवडेन. याचं कारण हे की आज अभिज्ञा भावे ही आयडेंटिटी ही फक्त सिरियलने दिलेली आहे. वाय नॉट सिनेमा? कारण मी तुला सांगते, मला सिरियल बाबतीत विशेष प्रेम ह्याच्यासाठी आहे ताई, कारण एखादी कलाकृती किंवा एखादं कॅरेक्टर आपण म्हणू, ते कमी वेळात मी मांडू शकते कारण त्याचा ग्राफ तयार असतो. पण एका सिरियलमध्ये 1.5 वर्ष ते कॅरेक्टर कन्व्हिन्सिंगली लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि पण लोकांना ते कॅरेक्टर 1.5 वर्ष पटवून देणं, तो ग्राफ तसाच्या तसा ठेवणं, आधीचं जे कॅरेक्टर कसं होतं त्याच्यातनं आत्ताची तफावत होत नाहीये ना ह्याची जाणीव बाळगणं, आणि त्यातून सिरियल सारखं काम न करणं हे सोपं नाहीये. म्हणजे फिल्म मध्ये काय 4 महिन्यात होऊन जातं. ते कॅरेक्टरचा ग्राफ तयार असतो. मला माहितीये की मला कुठून कुठपर्यंत जायचंय. मी जेव्हा सिरियल सुरू करते मला नाही माहिती मला कुठपर्यंत जायचंय, पण ते पहिल्या पॉइंट पासून तिथपर्यंत नेणं आणि त्याच्यात कुठेही अरे ही अशी का रिॲक्ट, हे काहीतरी वेगळंच केलं असं न होणं, आणि त्यातूनही तुमचं काम प्रत्येक सीन मध्ये लोकांपर्यंत पोहोचवणं हे सोपं नाहीये. कारण सिरियल मध्ये असे 5 मिनिटं आधी गरम गरम सीन येतो, तो वाचून आधीचा ग्राफ तयार लक्षात ठेवून आता काय घडतंय ते लक्षात आणि ठेवून, समजा एका वेळेला 2-2, 3-3 सिरियल करत असला तर हा ट्रॅक लक्षात ठेवायचा, तो लक्षात ते सोपं नाहीये. सो मला असं वाटतं सगळ्यात म्हणजे सिरियल मध्ये काम करणारी लोक ही सगळ्यात जास्त ब्लेस्ड, कारण तुम्हाला तुमची कला तासण्यासाठीचे पैसे मिळतात. ही सातत्याने तुमची कला तासली जाते आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळतात. आणि ती सिरियल मधनं एक अभिनेत्री चांगली आहे हे लोकांना पटवून देणं हे सोपं नाहीये. कस लागतं ते, खूप कस लागतो.